भोंदू अशोक खराची सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी। खराच्या संपर्कातील व्यक्तींची आज चौकशी होण्याची शक्यता। मात्र रुपाली चाकणकरांना अद्याप समन्स नाही, सूत्रांची माहिती। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आणि त्यांचे वडील भोंदूंचे भक्त खरात प्रकरणावरून राऊतांची टीका। तर जबाबदारी समजत नसेल तर महिला बालकल्याण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, हर्षवर्धन सपकाळांचाही निशाणा। आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं अशी चर्चा। तर अजितदादांच्या अपघाताबद्दल व्हीके सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशाही चर्चा। आमदार रोहित पवारांचं ट्विट। खराच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची नावाचा उल्लेख असलेले चंद्रकांत पाटील मात्र अनभिज्ञ। 40 ते 45 नेते नियमित संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। भक्तांच्या आउटडोर व्हिजिटसाठी भोंदू खरात 5 लाख रुपये घ्यायचा। पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव रचत सिरी ॲपशी बोलायचा। एसआयटी तपासातून माहिती समोर। भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये पत्नीच्या नावे रो हाऊसची खरेदी। सीएकडे एवढी संपत्ती कुठून आली याची चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 एप्रिलला पुणे दौऱ्यावर। जिल्हा निरीक्षकांकडून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार। पक्ष संघटनेत बदल करण्याचे राज ठाकरेंचे संकेत। राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात पटेल तटकरेंनी बदल केल्याचा रोहित पवारांचा आरोप। सुनेत्रा पवारांकडून सर्व बदल रद्द करण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र। रोहित पवारांचा दावा। देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धस्थितीचा भारतावर काही परिणाम नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण, फडणवीसांची टीका। नागपुरात गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्यूल कंपनीचे एलपीजी पंपही बंद। युद्धाचा एलपीजी पुरवठ्यावर परिणाम। तर कोल्हापूर शहरातील एलपीजीचे दोन्ही प्रमुख पंप बंद, सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर। कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर लोकांचा गोंधळ। एजन्सी समोर गर्दी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी। तर मुंबईच्या चारकोपमध्ये काल सिलेंडर न मिळाल्यानं नागरिकांचा गोंधळ। आपत्ती आणि युद्धस्थितीमुळे शेतकरी दुहेरी संकटात। पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांवर माल फुकट वाटण्याची वेळ। बिहारच्या नालंदामध्ये मंदिरात चेंगराचेंगरी झाल्यानं 8 भाविकांचा मृत्यू। चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी दर्शनासाठी गर्दी झाल्यानं दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविकांवर उपचार सुरू।